नमस्कार मित्रांनो, मी आझाद पवार. तर आज आपण नाशिकचे उमेदवार, अपक्ष उमेदवार जितेंद्र भावे सरांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर आता मागील 2-3 दिवसापासून मी सरांसोबत काम केलं म्हणजे, तर त्यात मला शिकायला मिळतं सर एक एनर्जीचा पॉवर हाऊस आहे. की सर असं एक व्यक्तिमत्व आहे की जसं रोबो म्हणू शकतो आपण. रोबोची तर एक वेळेस बॅटरी संपू शकते किंवा काही पण संपू शकतं, पण एका वेळेस माणसाची मी 2-3 दिवसात जे बघतोय, रात्री 2-3 वाजता फोन असो या कधी काही पण असो, टाइमावर उठून लगेच असं आळशीपणा कधी दिसलाच नाही मला या माणसाला. तर एनर्जीचे पॉवर हाऊस असे एक व्यक्तिमत्व असणारे जितेंद्र भावे सर, मी स्वागत करतो तुमचं. नमस्कार नमस्कार. तर सर तुमच्याबद्दल थोडं सांगा आणि तुमच्या या प्रवासाबद्दल सुरुवात कशी झाली. ते एनर्जी पॉवर तुम्ही जे म्हणताय त्यात काही वेगळे पण काही नाही. एनर्जी सगळ्यांमध्येच असते. आपल्या मनाला आनंद मिळेल अशी कामं करत राहा, एनर्जी वाढत राहते. आणि देण्यामध्ये सुख आहे, घेण्यामध्ये, कमवण्यामध्ये, राखण्यामध्ये, संचय करण्यामध्ये सुख नाहीये. दोन्ही हाताने तुम्हाला देता आलं पाहिजे, म्हणजे मग तुमची एनर्जी वाढत राहते. देताना जो घेणारा असतो की नाही, त्याच्या चेहऱ्यावरचा हसू, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुम्ही ज्यावेळेला टिपता त्यावेळेला तुमची एनर्जी वाढत जाते. आजपर्यंत मला ज्यांनी मदत केली त्यांच्याकडनं मी त्या मदत करण्याच्या वृत्तीलाच स्वीकारलं आणि ती वृत्ती मी पुढे वाढवत गेली. तर पुढचा प्रश्न सर, तुम्ही प्राणी मानतात आणि माणसात कधी फरक केला नाही. मी पण बघतोय आता इतक्या दिवसापासून. तर जसं लोक तुमच्याविषयी सांगायचे, मला तसंच ऐकलं आणि बघितलं पण स्वतःच्या माझ्या डोळ्यांनी. जसं फॉर एक्झाम्पल झालं की आता मला निकम सरांनी सांगितलं होतं की तुमची जेव्हा भावे प्लास्टर दुकान होतं तेव्हा तुमच्या दुकानासमोर लोक कुत्रे फेकून जायचे आणि ते कुत्र्याचा वास 9-10 दिवस लोकांना सुंगायचा वास. त्यामुळे घाणेरडा वासमुळे लोक हे करायचे, क्रियस्वानी होऊन जायचे. पण तरी सुद्धा लोक कोणी ती काहीतरी करायला कोणी निर्णय घेत नव्हतं. पण सरांनी तो निर्णय घेतला आणि दुकानातले 2 माणसं घेऊन तिथे गेले, एक चांगला खड्डा खणला जसं आपण माणसाला करतो तसं, आणि एका रीतिरिवाजाप्रमाणे सरांनी त्या कुत्र्याचं हे केलं. तर मग मला एक शुभेच्छा वाटतं सर, तुम्ही काहीतरी एकदम वेगळे करताय. तर मग काही नाही, याच्यामध्ये असं आहे, कॉमन सेन्स आहे की आपण आरोग्याच्या क्षेत्रात काम करतो आणि बेसिकली जी गोष्ट करायला पाहिजे तीच केली पाहिजे. बेसिकली जी गोष्ट केली पाहिजे तीच आपण करायला पाहिजे. कुत्र मेलंय ना, एक महानगरपालिकेला फोन करा. महानगरपालिका तुम्हाला अर्धा तास ते 1 तास किंवा वेळ आली तर 1 दिवस छळतील. तिथले जे कर्मचारी असतात ते कामचुकार आणि भ्रष्ट मानसिकतेचे लोक असतात, त्यांना काही पडलेली नसते. मग त्याच्याशी संघर्ष करायचा आणि मग त्या लोकांकडनं ते जनावर उचलून घ्यायचं. हा एक पर्याय. अधिकार जो आहे त्या पद्धतीने. आणि दुसरा प्रकार काय, खुद चालू हो जाओ. मग लगेच चालायला सुरुवात करायची. आता परवाची जी गोष्ट होती त्याच्यामध्ये रस्त्याच्या कडेला पडलेलं कुत्र फुगलेलं होतं. काही वेळाने सडायलाच लागलं असतं. मला ते दिसलं, सगळेजण त्याला डावलून चाललेलं. आता तिथे समोरच मी बघितलं, बघा इच्छाशक्ती असली की कसं होतं, पोषक वातावरण कसं तयार होतं. शेजारीच लगेच हार्डवेअरची दुकान, त्याला जाऊन कन्व्हिन्स केलं, तुझ्यापासून फक्त 100 मीटरवर कुत्र पडलेलं आहे, याच्या वासानी, याच्या आळ्यांनी, याच्या किड्यांनी तुम्हाला त्रास होणार आहे. तुम्ही मला फक्त पावडर द्या, टिकाव द्या, त्याची दांडी द्या. मी ताबडतोब सुरू करतो. लगेच 10 मिनिटांमध्ये माझे सगळे सहकारी भेटले. 10 मिनिटात एकाने तर 5 पुड्या मिठाच्या पाठवल्या. लगेच फटाफट काम झालं. इच्छाशक्ती असेल ना तर तिथे सगळी छान काम होतात. तर तिसरा प्रश्न सर मला, की तुम्ही असं काय जादू करता प्रॅक्टिकली ग्राउंडवर, म्हणजे तुमच्या वर्क असं काय आहे की ग्राउंड लेवलला की तुमच्यामध्ये लोक इतके वेळे, म्हणजे आता चालूच्या याच्याप्रमाणे तर असं झालंय की एखादी मुलगा आहे तो मुलीशिवाय राहू शकत नाही, तसं आता ते तुमचे कार्यकर्ते झाले सर. तुम्हाला डायरेक्ट आय लव्ह यू आणि हे वाक्य पहिले मुलीलाच बोलता सर कोणी पण तुमच्यासाठी हे वाक्य वापरलं जातं. तर एक चांगली गोष्ट आहे सर. तर याच्या मागचं कारण काय, प्रेमाचं रहस्य काय सर? एवढे काही नाही रे, भरभरून द्या सगळ्यांना आणि त्यांच्या आवडीचं द्या, अलग लक्षात. आणि त्यांच्याशी आपुलकीचं नातं तुमच्या मनातून पाहिजे. लिप सिंपथी नको, म्हणजे ओठावर न होणाऱ्या गोष्टीने पाहिजे, आतून व्हायला पाहिजे. मला तुमच्या सगळ्यांबद्दल काय माहिती आहे की तुम्ही चांगलेच राहिले पाहिजे, तुमची प्रगती झाली पाहिजे, तुम्हाला आदर्शवत मानलं पाहिजे लोकांनी. असं तुमचं रोजचं जीवन पाहिजे की बघा तो माणूस आला म्हणजे बघा वेगळं पण आहे त्याच्यामध्ये काहीतरी, असं तुमच्यामध्ये पण घडलं पाहिजे. ही दुर्दम्य इच्छाशक्ती माझी की माझ्यासोबत राहणार प्रत्येक माणूस हिरा आहे, त्याला पैलू पडत गेले पाहिजे आणि तो अजून मौल्यवान होत गेला पाहिजे, सुंदर होत गेला पाहिजे, घडत गेला पाहिजे, त्याची घडण चांगली झाली पाहिजे. ही मनीषा आहे, मनाशी आहे. त्याला प्रतिसाद मिळतो म्हणून पोरांना पण गुदगुल्या होतात आणि मग ते आय लव्ह यू म्हणतात. तर चौथा प्रश्न आहे सर, की जर तुम्ही इतकी लोकांची मदत करता, तर मी बघितलं मागच्या 2-3 दिवसात तुमच्या प्रचारात असो या कुठे पण प्रचारात पण लोकांनी इतके भरभरून प्रेम दिले सर. इथे येऊन पैसे देऊन गेले किंवा काही पण असो, पैसे असो, गाडी असो, तुम्ही घ्या सर वापरायला तुमच्या प्रचारापुरतं का होईना, पण सगळं दिलं सर लोकांनी, ते पण फ्रीमध्ये. आणि जर इतके तुम्ही चळवळी पण चालवल्या, ऑपरेशन हॉस्पिटल असो या सावकारांविषयी काही पण
पण मग तुमची जी एक कम्युनिटी अशी तयार होते की तुमचं ती फेवर करते खूप डायरेक्ट एकदम, तुमची पॉप्युलरिटी एकडे एकदम वाढते आणि दुसरीकडे मग आता तुम्ही एखादी दुश्मन्या वाढतात. सावकारीचं उदाहरण घ्या, तुम्ही एखादीचं माफ केलं कर्ज वगैरे त्यांच्याकडून, पण जो सावकार आहे सर तो तुमच्या विषयी वाईटच बोलणार आहे. मग ती एक कम्युनिटी कधी ना कधी असं म्हणा, तर तुम्ही याला कसं बघता सर? क्रियेला प्रतिक्रिया मिळत असते आणि एखाद्या शोषित, वंचित, पीडित, पिळवणूक झालेल्या, शोषण झालेल्या माणसाला मदत करताना जो शोषण करता असतो ना, त्याचा आत्मा दुखावतोच ना, की मी तर खरा एवढा दादा होतो, मी याला तेवढा पिळला होता, आता तो वाचतच नव्हता, महामध्ये घुसला, त्याच्यामुळे तो वाचला, तर त्याचं पित्त खवळणं स्वाभाविक आहे ना. पण त्याला आपण भीक घालत नाही. तेव्हा मृत्यूची तयारी जो करून घेतो ना, मृत्यूला जो घाबरत नाही, त्याला या दुश्मन्यांचं काही वाटत नाही. आणि ज्या वेळेला त्या माणसाची, त्या नीच माणसाच्या पंजातून किंवा त्या राक्षस माणसाच्या पंजातून किंवा त्या आसुरी वृत्ती असलेल्या माणसाच्या पंजातून सुटका होते, तर त्यावेळेला त्याला स्वर्ग 2 बोट राहिलेला असतो, तो प्रचंड आनंदी असतो. मग त्याच्या आनंदामध्ये आपल्याला आनंद दिसतो आणि तो जगाला ओरडून ओरडून सांगतो, भाई सरांकडे गेलो, माझं असं चुटकीसरशी काम झालं, मी 6 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष, 1 वर्ष अडकलेलो होतो, आता मी एकदम मस्तपैकी सुटलो. तर त्याची जी आनंद वृत्ती आहे, आनंद भावना आहे, आनंद तरंग आहे, ते ज्या वेळेला अनुभवाला येतात ना, डोळ्याला दिसतात ना, खूप माणूस असा आनंदी राहतो. आणि मग त्यावेळेला ते दुश्मनी, त्यांचा आपल्यावर हल्ला करणं, त्यांचा दहशतवाद, याचं काही डोक्यामध्ये येतच नाही. या प्रश्नावरती सर मी पुढे घेतलेला आहे तो प्रश्न. तर आता लोकसभेचं इलेक्शन मध्ये जर तुम्ही निवडून आले सर, तर हिस्ट्रीमध्ये असं इलेक्शन होणार आहे की ज्याच्यात तुम्ही 1 लाखापेक्षा सगळ्यात कमी खर्च केलेला आहे आणि हा खर्च करीन सुद्धा एक असा माणूस निवडून येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि भारताच्या इलेक्शन मध्ये एक असा चेंज होईल आणि लोक पण यामुळे जागरूक होतील. आणि आता एक प्रश्न विचारला होता सर वित्तमंत्रींना की सर मॅडम ते राज्यसभेचे मेंबर आहेत, तर तुम्ही चुनाव का लढत नाही लोकसभेला? तर ते बोलले आमच्याकडे पैसे नाही. विचार करा सर, त्यांच्याकडे इतके करोडचे पैसे असून त्यांनी असं उत्तर दिलं होतं. तर तुम्ही इतके 1 लाखापेक्षा कमी पैसे ते पण लोकांनी दिलेले, तुमचे स्वतःचे नाही. पराभवाची ज्यांना काय भीती reason वाटते, त्याच्यामुळे? मृत्यूची ज्यांना भीती वाटते, ते पळपुटे लोक असतात, ते घाबरगुंडे लोक असतात. आणि तोच घाबरगुंडेपणाच्या खासदार बाई ज्या आहेत, त्या राज्यसभेच्या मेंबर पण अर्थमंत्री बनायचे, सीतारामन ना, निर्मला सीतारामन, त्यांना खात्री नाही ना, लोक निवडून देतील. लक्षात पराभवाची त्यांना भीती वाटते, त्याच्यामुळे लढायचं नाही त्यांना. आता आम्हाला नापराभवाची भीती आहे, ग्राउंड लेवलला रोज काम आहे. आता बघा, ही एकीकडे निवडणूक इतकी जोरात चालली, दुसरीकडे आमच्याबद्दल लोक काय म्हणतात, लोक कसं आम्हाला प्रेम करतात, सगळं बघितलं ना तुम्ही. रस्त्यात या ही कार सोडून गेलेली, एक माणूस चावी देऊन गेलाय, टॅग फुल करून गेलाय. असे एक नाही अनेक उदाहरण आहेत, कसे कसे पैसे दिलेत लोकांनी. एक माझा बेरोजगार मित्र आहे, त्याने 200 रुपये दिलेत माझे. तर ते आनंदाचा भाग आहे आणि त्यामुळे ती स्वीकारण्याची तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असणं आवश्यक, ती आमच्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही काही कोणाला घाबरत नाही, पराभवालाही घाबरत नाही आणि मृत्यूलाही घाबरत नाही. झुंज देत राहणार, झुंजार माणसं आहे आम्ही. तर पुढचा प्रश्न होता की सर आज भारतामध्ये सगळ्यात जास्त युवा आहे आपल्या भारतात, तर मग युवाला कसं बघता सर तुम्ही की युवाने काय करायला पाहिजे, प्रेफरन्स कोणत्या गोष्टीला द्यायला पाहिजे, कारण इलेक्शन मध्ये यायला पाहिजे की नाही? कारण आता बेरोजगारी सगळीकडे आणि जर काही कामं नाहीये त्याच्यामुळे ते मग वाईट गोष्टींकडे जात आहे. आता चोरी म्हणा तर काही म्हणा, काही काही जे प्रश्न चुकतोय. मुलं बेरोजगार होत आहे म्हणून त्यांनी राजकारण केलं. मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, रोजगार त्यांच्या क्वालिटी प्रमाणे त्यांना मिळाला पाहिजे. आणि तसं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं काम चालू आहे. आणि जे लोक बेरोजगार आहेत त्यांनी राजकारणात यावं असं माझं बिलकुल. राजकारण हा पैसे कमवण्याचा धंदा. हो, नाही एज्युकेटेड लोक आहे सर, मग ते त्यांनी बघितली ग्राउंड शेती तर, आणि ते येऊन ते चेंज करू शकतात सर. आता सगळ्यात जास्त युवा आहे आपल्या भारतात, ते जर पार्लमेंट मध्ये गेले ना सर, तर ते काहीतरी करू शकतील सर. आमच्या सरांनी स्वामी विवेकानंद पण म्हणतात सर, मला 100चे युवा द्या, मी तुम्हाला भारत करून दाखवतो. तर मग युवामध्ये इतकी शक्ती सर, युवाचा उलटा तो वायू सर, म्हणजे हनुमानजींचं प्रतीक आहे. त्याला कोणी रोखू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही सर. तर मला हाच प्रश्न आहे, युवाला कमी प्रमाणात का होईना पण यायला पाहिजे पॉलिटिक्स मध्ये, असं तुमच्या काय मध्ये आहे? यायला पाहिजे, जरूर यायला पाहिजे. बेरोजगार आहे म्हणून यायला पाहिजे असं माझं मत नाही. हो. पण पॉलिटिक्स मध्ये जर यायची इच्छा असेल तर जरूर आलं पाहिजे. 21व्या वर्षी त्याला अधिकारी नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याचा, ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्याचा त्यांनी ते लढवलं पाहिजे. 25व्या वर्षी आमदारकी खासदारकी ते लढलंच पाहिजे. तर पुढचा प्रश्न आहे सर की आता माणूस जसं जसं मोठं होत जातं, आता समजा तुम्ही या लोकसभेचं निवडणूक जिंकलात आणि खासदार बनलात, तसं तर शुभेच्छा तुम्ही बनाल सर. पण मदत जसं मोठं होत जातं माणूस, तर माणसाचा स्वतःवरचा ताबा पण आणि ते पण सुटतो आणि स्वतःवरचा जिभेवरचा ताबा पण सुटतो. तर 2-3 वेळा बोलण्याच्या पहिले विचार केला पाहिजे, यावर तुमचं काय मत आहे? नाही, यश कसं माणसाच्या डोक्यात जात असतं आणि त्यामुळे तो थोडासा ताळतंत्र सोडतो. तर हा नैसर्गिक आहे, ही गोष्ट नैसर्गिक परिणाम आहे. त्याच्याबद्दल काही फार टेन्शन घ्यायचं कारण नाही. एकदा चुकला की त्याला इतके बनवतात सगळे मिळून की तो ध्यानावर येऊन जातो की काही एवढं सिरियस मॅटर नाही.
चालतं, डोक्यात हवा जाते लोकांची, त्याच्यात काही एवढं माझ्याही जाईल, काही सांगता नाही. जाईल म्हणजे मग कसं म्हणताय, याला कसं बघायचं लोकांनी? काही नाही, डोक्यात हवा जाईल तर लोक डोक्यातली हवा काढतील, पण असं काही. ते आहे माणूस आहे शेवटी मी. साधू संत महात्मा सिंहासन खाली करून हा. तिथून खाली. रात फासडलेला साधू नाही ना मी. काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया सगळ्यांनी ग्रासलेला एक सामान्य माणूस आहे. त्यामुळे शक्य त्या डोक्यात हवा जाऊ शकते, ताळतंत्र सोडून बोललं जाऊ शकतं. विचार change होतात. पण ते झटकेन फटके बसले का माणूस येतो ध्यानावर, राखाण्यावर येतो. जनता करते राखाण्यावर आणते, त्याला काय अडचण. आम्ही बिघडलो तर जनता घडवेल आम्हाला. तर पुढचा प्रश्न आहे की आपण मागच्या काही दिवसात मी तुमच्यासोबत फॅन झालोय असं समजा तुम्ही, काम पाहून आणि तुमची एनर्जी पाहून. तुमची जी काम करण्याची स्पीडची ताकद आहे सर, मागच्या 2-3 वर्षापासून मी बघतोय रात्री 2-3 वाजता फोन येऊन काही जाऊन लगेच जायचं. पण कधी कधी तुम्हाला असं वाटत नाही का सर, आज रात्री असं झोपून राहावं यार, थकलोय मी, असं काही म्हणजे काही हे नाही का? कारण तुम्ही पण शरीर सर, तुम्ही आत्ताच बोलले की मी पण माणूस आहे, मायामध्ये पण तसंच आहे जसं तुमच्यामध्ये. मग आम्ही जसं थकू शकतो. वाटतं पडून राहावं वाटतं, पण मी परत विचार करतो, पडून राहिल्याने काय, पडून राहिल्याने कोणची स्मृती होणार आहे. त्याच्यापेक्षा गेलं ना तर कोणीतरी आनंदी होईल. त्याच्यामुळे छान विचार आहे सर. तर पुढचा प्रश्न आहे सर, हिस्ट्रीमध्ये खूप गद्दार लोक झाले सर. जसं एक्झाम्पल पाहिलं की संभाजी महाराजांना त्यांचे माणसं म्हणजे बहिणीचे भाऊ होते गणजी शिर्के, त्यांनीच फसवून पकडून दिलं. दुसरं म्हणजे आपलं हे होते रावण, त्यांचे भाऊ होता बिभीषण, त्यांनी रामांना मदत केली. त्यामुळे गांधींना पण माहित पडलं की रावणचा मृत्यू त्यांच्या बिबीमध्ये असेल. तर तुम्ही आता 2024च्या स्थितीला कसं बघता की यामध्ये पण गद्दार असू शकता, आणि जर तुमच्यासोबत असं झालं तर तुम्ही त्या परिस्थितीला कसं सामोरे जाल? गद्दारी सर्वत्र आहे, गद्दारी आमच्याकडे पण होतेच. काही सामना करायचा त्याचा, कारण माणसं सगळीकडे सारखीच, अलग लक्ष. फक्त त्यांच्यावर सुसंस्कारित त्यांना करत राहायचं असतं. ही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे, त्याचा काही भाव करता कामा नये. पण लोक असे अनकंट्रोल्ड व्हायला लागले ना, तर ते तुमच्या नजरेत पटकन यायला पाहिजे, तुम्हाला ते समजलं पाहिजे. ही सगळं नियंत्रणात येतं. टेन्शन घेत. तर पुढचा प्रश्न आहे सर, आम्हाला माहिती की तुम्ही निर्भय आहात, निर्भीड आहात, निर्भय आहात, आणि कधी पण कोणाला घाबरणार नाही. पण देव नको कधीच तुमच्यासोबत बरं वाईट झालं, पण जे लोक आहे तुम्हाला जीवाला जीव देणारे, कार्यकर्ते असो या जनता असो, आणि यामुळेच लोक पुढे यायला घाबरतात की चांगला माणूस आला की कोणी जे अपोजिशन असो या कोणी असो ते त्यांना संपवतात, त्यामुळेच घाबरतात. मग तो मला असं कार्यकर्ता आणि जनतेला वाटतं की तुम्ही आपल्या शहराकडे, हेल्थकडे, सिक्युरिटीकडे सगळीकडे लक्ष द्यावं. याच्यावर तुमचं काय मत आहे सर? काही लक्ष देऊ नये, भरपूर जगून झालं. 23व्या वर्षी भगतसिंगांनी देह ठेवला. मी त्यांच्यापेक्षा दुप्पटांवरती 10 वर्ष जगलोय. माझं वय आता 56 नाही. माझं काही काम नाही आहे पृथ्वी तलावर. जर मला काम करता येत नसेल तर मला त्यांनी जीव पण नाही, आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत काम केलं पाहिजे. आळसानी काही होत नाही, आणि आरामाने माणसाचं आयुष्य वाढतं एक होत आहे. अजिबात आरामाने माणसाचं आयुष्य वाढत नाही. आणि जी गोष्ट जिथं लिहिलेली ना ती घडणार आहे, मृत्यू अटळ आहे. कशाला त्याच्यावर काय जास्त चर्चा करत बसायची, काही संबंध आहे? अमरपट्टा बांधून आलो का आपण, काम मृत्यू येऊन आलो? तसं काही नाही. काम करत राहा, काम करता करता मृत्यू येणार असेल तर येऊन जाऊन द्या. बेफिकर आणि बेदरकार होऊन समाजासाठी काम करत राहिलं पाहिजे. अजिबात तुम्हाला काही होणार नाही. 56व्या वर्षापर्यंत जर मला साखर नाही, बीपी नाही, कुठलाच आजार नाहीये, तर मग नियती सुद्धा बघते ना की कोण चांगलं काम करते, त्याला काहीच नाही. जसं एक शास्त्रींपर्यंत पीएम होते आपले लाल बहादूर शास्त्रींपर्यंत, त्यांना सुद्धा लोकांनी सोडलं नाही. म्हणजे राजू दीक्षितांपासून तर शास्त्रीजींपर्यंत कोणी मारून टाकलं. पण गरज आहे सर चांगल्या लोकांची. तुम्ही गेले तर लोक यायला घाबरतात. सगळ्यात प्रश्न की लोक सगळ्यात जास्त घाबरतात की आपलं शरीर म्हणजे मरायला नाही पाहिजे माणूस, जगायला जास्तीत जास्त सगळ्यांचा आहे. तुम्ही म्हणताय सर तसं, पण तुमची गरज आहे ना लोकांना. आता इतकं सपोर्ट का देत आहे तुमच्यामध्ये, तशी काहीतरी ताकद आहे म्हणून लोक एवढं सपोर्ट देतात. मी बघतोय आता 2-3 दिवसापासून, पण तुम्ही त्याचा थोडा विचार करावा. एवढं काही नाही. खूप लोकांना आता जितेंद्र भावे बनायचंय, ते लाईन मध्ये उभे, पण याला हटणं गरजेचं, म्हणजे ते पुढे येतील, काही काळजी नाही. सर्वांनी मात्र सरांना